नमस्कार. मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर. या दिवसांमध्ये जशी थंडी वाढायला लागते, तसं बघा हाडांची दुखणी वाढायला लागतात. मेन म्हणजे संधिवाताच्या लोकांना खूप त्रास व्हायला लागतो. जसजसा संधिवात वाढायला लागेल, तसतशी बोटं वगैरे वाकडी व्हायला लागतात. बऱ्यापैकी बोटांवरती सुजन यायला लागते. मेन म्हणजे आपले जे जॉइंट्स असतात, हे जॉइंट्स खूप पेन करायला लागतात आणि त्यामुळं आपल्याला सगळ्या वेदना असतात त्या असह्य होतात. कारण एक जागेचं दुखणं असेल तर ठीक आहे. पण बोटांपासून अगदी पायाच्या नखांपर्यंत, हाताच्या बोटांपासून पायाच्या नखांपर्यंत, मणका असेल, मान असेल, आपले शोल्डर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी पेन करायला लागतात आणि मग खूप त्रास वाढायला लागतो. नंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं खावी लागतात आणि त्यातूनही कसं असतं, की औषध खाल्ल्यापुरतं बरं वाटतं. औषधाचा असर संपला, की परत दुसरा डोस घ्यावा लागतो. तर अशा वेळेस काय होतं, की खूप मग स्वतःची हेळसांड होते. आता ह्याला जबाबदार आपण स्वतः असतो. पहिली गोष्ट म्हणजे आपला व्यायाम ठीक नसतो. दुसरी गोष्ट कसं असतं, की आपल्याला बघा नियमित आहार म्हणजे आहाराची पद्धत जी आहे, ती बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसते. बरेच लोक फक्त जेवायचं म्हणून जेवतात. खूप लोक असे असतात, की जेवताना वेगळे विषय डोक्यात घेऊन जेवतात. मग त्या जेवणाचं जे आपल्या पोटामध्ये जे घटक तयार व्हायला पाहिजे, ज्या गोष्टींची बॉडीला गरज असते, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट यांची गरज असते, ही मग पूर्ण होत नाही. जेवताना जेवणाकडे लक्ष देऊन आपण जेवत असताना आपल्या आहाराकडं, आपल्या ताटाकडं, आपल्या थाळीकडे लक्ष देऊन आपण जेवलं पाहिजे. आनंद आणि प्रसन्न मनानं जेवलं पाहिजे. तर आपल्या शरीरात सगळे घटक योग्य प्रकारे जातात. पचनक्रिया व्यवस्थित चालते. मेन म्हणजे त्यातून विचार आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समाधान खूप लाभतं. शरीर हे खूप म्हणजे फक्त आहारावरतीच चालतं असं नसतं. तर या आपल्या जेवण्याच्या पद्धतीवरती, खाण्याच्या पद्धतीवरती मेन म्हणजे वेळेत जेवत नाहीत लोकं. बघा औषध दिलं तर लोकं वेळेत खातात. पण जेवायचं म्हटलं तर वेळेत जेवत नाहीत. खूप लोकांच्यामध्ये मला असं वाटतं की ऑफिस वर्क ज्यांना आहे, ज्यांना म्हणजे कुठेतरी जॉब आहे, ते लोकं फक्त मला वाटतं दुपारचं टिफिन जे आहे, ते फक्त वेळेत खात असतील. काही-काही लोकांना तेही जमत नसेल. पण विनंती करतो, मी अगदी कळकळीची विनंती करतो, की पोटासाठी करतोय सगळेजण म्हणतात. काय नाही, पोटासाठी करायलाच लागतं. पण पोटासाठी करत असाल तर वेळेत जेवण गरजेचं आहे. वेळेत आहार, योग्य आहार गरजेचा आहे, जो तुम्ही घ्यायला पाहिजे. तर कसं असतं, की हे जर नाही घेतलं, तर मग त्यातून बघा आपल्या शरीरामध्ये योग्य घटक जात नाहीत आणि त्यातूनही सगळ्यात वाईट काय, की आपल्याला वेळ नाही म्हणून आपण व्यायाम करत नाही बघा. संध्याकाळी यायला वेळ होतो, सकाळी त्यामुळं लवकर उठणं होत नाही किंवा बरेच लोकं बघा WhatsAppवरती, YouTubeवरती, Instaवरती, Facebookवरती खूप वेळ काढतात. रात्री आल्यानंतर जेवण केलं आणि झोपलं असं होत नाही. तुम्ही झोपल्यानंतर अंथरुणावर गेल्यानंतर सुद्धा बरीच लोकं मोबाईल काढून बसतात. तर हे थोडंसं कमी करा, वेळेत झोपा. एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही लवकर उठून थोडंसं आपल्या शरीराला वेळ द्या. जर समजा 24 तासातले 15 ते 20 मिनिटं जर आपल्या शरीराला देऊ शकत नसेल, 10 मिनिटं जर आपल्या शरीराला देऊ शकत नसेल, तर मग शरीर हळू करून तुम्हाला ते मेंटेनन्स काढायला लागतं आणि मग एक दिवस एवढा मेंटेनन्स निघतो, की तुम्हाला जे काय केलेलं आहे, ते सगळं तुम्हाला ते मग सगळं संपून जातं. ज्यासाठी तुम्ही काम करता त्या सगळ्या गोष्टी नंतर आपली मुलं सुद्धा आपल्याला किंमत देत नाहीत. कारण आजारी जास्त असेल तर आपण. तर म्हणून सांगतो, की शेवटच्या श्वासापर्यंत हे सपोर्ट करणारं, साथ देणारं तुमचं शरीर आहे. ते खूप छान प्रकारे तुम्ही जपला पाहिजेत. खूप छान प्रकारे त्याला मेंटेन केला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. 15 ते 20 मिनिटं योगा करा. नाही जमलं तुम्हाला कुठली योगा माहिती नाहीये, तरी तुम्ही कदम ताल आपण शाळेत शिकलेलो असतो. 1-2, 1-2 असे कदम ताल जरी 10 ते 15 मिनिटं केला तुम्ही, तरी तुमचं शरीर खूप छान प्रकारे मेंटेन होतं. मेन म्हणजे शरीरावरची चरबी निघून जाते. हाडांची दुखणी निघून जातात. मेन म्हणजे पचनसंस्था चांगली चालते. बघा तुम्हाला ह्या 10 ते 15 मिनिटामध्ये पूर्ण तुमचं शरीर घामानं भिजलं जाईल. एवढ्या पद्धतीचा वर्कआउट होतो. मेन म्हणजे पोट साफ राहतं, कोटा साफ राहतो. पोटावरची चरबी कमी होते. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर हे हाडांचं दुखणं आहे, ज्याला आपण आता संधिवात वगैरे बरेच लोकं म्हणतात. माझी संधिवाताची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मला संधिवात आहे म्हणून माझ्याकडे सांगत येतात खूप लोकं. त्यांना सांगतो मी, विनंती करतो, की सुरुवातीला तुम्ही संधिवात आहे टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली, तर तुम्ही स्वतः खचून जाऊ नका, हारून जाऊ नका. याच्यावरती निसर्गात खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. निसर्गाच्या नियमानुसार जर आपण राहिलो, मला सांगा मनुष्य प्राण्यासारखं किती प्राण्यांना संधिवात होतो? किती प्राण्यांना सांगा बरं? किती पक्षी असं बाबा किती प्राणी असे आहेत, की संधिवाताने जखडले गेले आहेत? काही नसतं बघा. आपल्या इथं कसं आहे माहिती आहे का? आपल्या इथं व्यायामाचा अभाव आहे, आहार पण योग्य नसतो, भेसळयुक्त आपण आज अन्न घेतो. बऱ्याच ठिकाणी केमिकलयुक्त भाजीपाला म्हणजे औषध फवारणी केलेला भाजीपाला असेल,
केमिकलयुक्त फूड असेल, बाहेर जर समजा जंक फूड, फास्ट फूड आपण बाहेर जे खायला जातो, बेकरी प्रॉडक्ट असतील, हे जे खायला जातो, तर ह्याच्यामधून सुद्धा खूप साऱ्या गोष्टींचं नुकसान होतं. म्हणून सगळ्यांना विनंती करेन मी, की जर राहायचं असेल तर मस्त राहा. जगायचं आहे ना, खूप सारी प्रॉपर्टी करण्यापेक्षा जी मेन प्रॉपर्टी आहे ती नीट सांभाळा. बाकी काय असं करण्यात काही अर्थ नाही खरं सांगायचं. शेवटी पैशाशिवाय काही चालत नाही. पण किती पैसा आणि कुठेपर्यंत कमवायचं आणि काय करायचं? स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन तुम्ही पैसे कमवा. जेणेकरून की त्या पैशाचा उपयोग आपल्याला उपभोग घेता यावा. नाहीतर काही उपयोग होत नाही मग. पैसे कमवायचे नंतर मग ते सगळे आजारासाठी घालवायचे. तर संधिवाताच्या लोकांना सांगेन, की आजपासून मनाने खचू नका. मनाने धीट राहा. मेन म्हणजे कसं आहे, की तुम्ही वर्कआउट करायला पाहिजे. बोटांची जी वर्क आहे ते केलं पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी असतील तर ह्या बॉडी स्ट्रेच करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याचबरोबर कोमट पाण्यातून तूप प्यायचं. सकाळी अन्नाशीपोटी कोमट पाण्यातून तूप पिल्यानंतर सुद्धा संधिवातामध्ये खूप सारा फरक पडतो. खूप सगळ्या चांगल्या गोष्टी घडू लागतात. मेन म्हणजे संधिवाताच्या लोकांनी रोज एक नारळ घ्यायचा आणि तो काय करायचा किसायचा त्याच्यातून त्याचं दूध निघतं बघा, पांढरं दूध निघतं. अगदी दाबून पिळून त्यातनं दूध काढायचं तुम्ही आणि ते दूध जेवढं एका नारळाचं जेवढं दूध निघेल ना, तेवढं रोज सकाळी प्यायचं. नाश्त्याच्या वेळेस जर हे तुम्ही घेतला तर संधिवातामध्ये खूप चांगला याचा इफेक्ट जाणवतो. संधिवात आपल्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. मेन म्हणजे शरीरात ताकद राहते, वीकनेस निघून जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर उष्णता कमी होते. आता हे कसं असतं, की दूध पचवायला थोडं कठीण असतं. पण थोडा जर व्यायामाची जोड दिलीत, तर 100% तुम्हाला ते दूध पचून जाईल. म्हणून सांगतो, की अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत, ज्या आपण केल्या पाहिजेत. आणि छोट्या-छोट्या ट्रिक्समधून आता समजा संधिवाताचा ज्यांना त्रास आहे, तर त्या लोकांनी काय करायचं, अशा पद्धतीनं आपला हात पकडायचा आणि जितकं नेता येईल तेवढं न्यायचा, परत समोर आणायचा, परत न्यायचा, समोर आणायचा, परत न्यायचा, समोर आणायचा. असा हातावरती हात ठेवायचा अशा पद्धतीने आणि तो असा पूर्ण क्लोज करायचा, ओपन करायचा. परत पूर्ण क्लोज करायचा, ओपन करायचा. परत ह्या हातालाही तसंच करायचं. क्लोज करायचं, ओपन करायचं. हे ठेवून जितकं आपल्याला इकडं पाठीमागे नेता येईल, अशा पद्धतीनं जर तुम्ही जर का अशा पद्धतीने जर तुम्ही बसल्या-बसल्या जरी करायला लागलात, समजा बसलाय तरीसुद्धा अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं हे जर करत राहिलात तुम्ही, तर खूप छान प्रकारे तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल, रिझल्ट जाणवेल. मेन म्हणजे कसं होतं, की सकाळी उठल्यानंतर गार पाण्यात हात घातला किंवा काय झालं किंवा बऱ्याच लोकांना बघा हात गार पाण्यात घालण्याच्या अगोदरच असं खूप साऱ्या पद्धतीने बोटं आखडली जातात, जखडली जातात. नंतर-नंतर थोडं-थोडं ते रिलीफ होत जातं. म्हणजे तुमच्या शरीराला वर्कआउटची गरज आहे. ते जर सकाळी-सकाळी किंवा एरवी बसल्यानंतर पण जर तुम्ही असं जर करत बसलात, तरी खूप छान प्रकारे तुम्ही तुमच्या संधिवाताच्या आजारातून, हाताच्या ज्या बोटांचे आजार आहेत त्याच्यातून किंवा बसल्या-बसल्या हे बोट असं फिरवून ठेवायचं. हे बोट असं फिरवून, प्रत्येक बोटाला असं गोल-गोल फिरवून ठेवायचं. हे थोडं घ्यायचं. असं म्हणतात की बोटं मोडू नयेत. आपल्याला मोडायची नाहीत. पण त्या पद्धतीने आपण असं जॉइंट निदान त्याला वर्किंगमध्ये तरी आणायला पाहिजे. अशा पद्धतीने सहज बसल्या-बसल्या आपल्याला करू शकतो आपण. बघा की खूप लोकांना असं केसांसाठी असं करायची सवय असते. त्या त्याचबरोबर जर हे जर केलात तुम्ही, तर खूप छान प्रकारे तुमचे हात मेंटेन राहतील. मेन म्हणजे खूप छान प्रकारे तुमची बोटं मेंटेन राहतील. सूज उतरून जाईल. वर्किंगमध्ये राहिल्यामुळे तुम्हाला संधिवाताचा त्रास कमी व्हायला लागेल.